विद्यार्थी मित्रो, आज एका थोड्याशा वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे। खरं तर जुन्नर तालुका सर्वगुण संपन्न असणारा असा तालुका आणि या तालुक्यामध्ये बिबट्यांचं सुद्धा प्रस्त दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। खरं तर बिबट्या काही गोष्टीत आपल्याला अतिशय उपयोगी सुद्धा आहे, परंतु संख्या वाढल्यामुळे मानव आणि बिबट्या यांच्यामध्ये संघर्षाला मात्र सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आपल्याला थोडंसं वेगळं मार्गदर्शन मिळावं, त्याच्यापासून कसं आपण वेगळं राहावं या संबंधी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर सन्माननीय महेंद्र ढोरे साहेब, त्याचबरोबर नारायणगावचे वनरक्षक सन्माननीय ज्ञानेश्वर पवार साहेब, आकाश डोळस, वैभव नेहरकर आणि आपले आपलं संरक्षण होणं हे महत्त्वाचं आहे आणि हे संरक्षण कसं करायचं याच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला काही माहीत नसतात। मित्रो, गेल्या 1-1.5 महिन्यांपासून जुन्नर तालुक्यामध्ये बिबटे आणि मानव यांच्यामधला संघर्ष प्रकर्षाने आपल्याला दिसतोय। मग ते पिंपरी पेंढारची घटना असेल, बोरवाडीची घटना असेल, वडगाव कांदळीची घटना असेल किंवा अजून काही असेल, भरपूर घटना, दुर्दैवी घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत आणि आपल्या विद्यामंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा गेल्या वर्षी 3-4 बिबटे याही ठिकाणी होते। त्यातले 2 पकडण्यात यश मिळालेलं होतं आणि त्याही वेळी पवार साहेबांचं आपल्याला चांगलं सहकार्य मिळालेलं होतं। ते बिबटे आज सगळीकडे आहे। मग यापासून आपलं संरक्षण कसं करायचं, काही गोष्टी जर प्राथमिक गोष्टी जर आपल्याला माहित असतील तर निश्चितपणानं आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं सुद्धा त्या ठिकाणी संरक्षण निश्चितपणाने करू शकतो आणि या संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी ही टीम आज आपल्याकडे उपस्थित झालेली आहे। मी ज्युनियर कॉलेजच्या वतीनं, ग्रामोन्नती मंडळाच्या वतीनं या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर विनंती आहे आदरणीय श्री महेंद्र ढोरे सर यांना, प्रोजेक्ट मॅनेजर बिबट निवारण केंद्र माणिकडोह यांना, की आपण आपलं प्रेझेंटेशन आमच्या मुलांना द्यावं आणि मानव बिबट संघर्ष कसा कमी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करावं। मी माझी ओळख करून देतो। मी महेंद्र ढोरे, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जे माणिकडोहचं जे बिबट्या निवारण केंद्र आहे तिथे काम करतो। प्रथमतः वन विभाग जुन्नर व वाईल्ड लाईफ एसओएस यांच्याकडे मी आपलं स्वागत करतो। तसेच उपस्थित असलेले आपले कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपला जो जुन्नर तालुका आहे किंवा जुन्नर जो परिसर आहे तो बिबट प्रवरण म्हणून ओळखला जातो आणि आपल्या इथे बिबट्यांची संख्या ही भारतात सर्वात जास्त आहे आणि मानव बिबट संघर्ष आपल्याकडे जास्त होतोय। गेले 2 महिने तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या ठिकाणी काही घटना घडल्या, काळवाडी असो किंवा पिंपरी पेंढार असो। तसेच आता मला आत्ताच सरांकडून समजलं की आता 1-2 दिवसापूर्वी जो बोरवाडीला एक अटॅक झाला तो आपल्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी होता। तर बिबट्या प्राणी म्हणजे काय, तर बरीचशी काही त्याच्याबद्दल गैरसमज आहेत की त्याच्या सवयी काय आहेत, त्याचा स्वभाव कसा आहे किंवा त्याच्यापासून आपलं स्वतःचं स्वसंरक्षण कशा पद्धतीने करू शकतो। आणि पूर्वी हा जंगलामध्ये राहायचा, मग आताच का ऊसाच्या शेतामध्ये आला, आताच का आपल्या मानवी वस्तीजवळ आला, ज्यालाही भरपूर कारणं आहेत की जशी की पूर्वी जंगलामध्ये हा बिबट्या राहायचा, पण साधारणतः 2 ते 3 पिढ्या बिबट्या हा आता मनुष्य वस्ती म्हणा ऊसाच्या शेतामध्ये जो राहायला आलेला आहे। त्याला कारण किंवा जंगलांचं झालेलं कमी प्रमाण, तसेच सिंचनाच्या झालेल्या सुविधा, आता मुळातच त्याला जंगलांमध्ये मुबलक पाणी भेटत नाही, मुबलक शिकार भेटत नाही, म्हणजे जो जंगलामध्ये त्याला जी शिकार असायची, त्याचं जे भक्ष्य असायचं ते कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे तो आता ऊस शेतीकडे स्वतःकडे डायव्हर्ट केलेला आहे त्याने। त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तो ऊसाला आपलं स्वतःचं त्यांनी घर बनवलेलं आहे आणि ऊसाचं काय होतं माहितीये का, तो ऊसामध्ये त्याला लपायला जागा भेटते, त्याचप्रमाणे त्याला जे भक्ष्य जे आहे, आपले जे पाळीव प्राणी आहेत किंवा कुत्रे आहेत किंवा गावातले जे जनावर आहेत ती शिकार होते बिबट्याला। कारण की बिबट्या हा आता अडॅप्टेबल प्राणी झालेला आहे, म्हणजे पूर्वी जंगलात राहायचा, आता आपल्या ऊसाच्या शेतीकडे आलेला आहे, आता मानवी वस्तीजवळ आलेला आहे, म्हणजे कुठलीही परिस्थिती तो स्वतःहून जुळवून घेतो।
जर बिबट्याबद्दलची सर्व जर माहिती तुम्हाला असेल तर निश्चित जो मानव बिबट संघर्ष आहे आणि जे आताचे हल्ले जे होत आहेत ते कमी करण्यात निश्चित आपल्याला मदत होणार आहे. आता आपण बिबट्याचे जीवशास्त्र, साधारणतः बिबट्या म्हणजे काय, त्याचं जीवशास्त्र ते बऱ्याच जणांना काही गोष्टी माहिती नाहीये की साधारणतः बिबट्याची जी लांबी जी आहे ती 170 ते 280 सेंटीमीटर पर्यंत ऍव्हरेजली त्याची लांबी असते. त्याचप्रमाणे जर वजनाचा विचार केला, आकाराने छोटे असते, जर तसा विचार केला तर जो नर बिबट आहे साधारणतः 35 ते 65 किलोच्या आसपास असतो आणि मादी बिबट जी आहे 30 ते 50 किलोच्या आसपास असते. जर उंचीचा विचार केला तर साधारणतः 43 ते 76 सेंटीमीटर ही बिबट्याची ऍव्हरेजली उंची असते. आता जर त्याचा कलरचा विचार केला तर साधारणतः बिबट्याचा जो कलर आहे तो पिवळसर असतो किंवा काळे टिपके असतात, त्याला रोजेट पॅटर्न्स असे म्हणतात. प्रत्येक बिबट्याचे रोजेट पॅटर्न्स हे वेगळे असतात. जसं आपल्याला एक युनिक आधार कार्ड नंबर राहतो तसंच ते रोजेट पॅटर्न्स म्हणजे युनिक हा बिबट्याचा एक पॅटर्न्स आहे. ज्यावेळी बिबट्याची प्रगणना करायची आहे किंवा त्याची आपल्याला मोजदाद करायची आहे त्यावेळेस जे रोजेट पॅटर्न्स आहेत त्याच्यावरून त्या बिबट्याची प्रगणना करता येते. आता आपल्या भागामध्ये WIA चा एक रिसर्च चालू आहे, बिबट्यांची संख्या किती आहे आपल्या जुन्नर वन विभागामध्ये. त्यावेळेस त्या बायोलॉजी जे आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये कॅमेरे लावले जातात. त्या कॅमेरा समोरून जर बिबट प्राणी गेलं तर त्याचे एक पिक्चर कॅप्चर होतं आणि एका सॉफ्टवेअरमध्ये टाकलं जातं. त्यावेळेस तिथं रोजेट पॅटर्न्सवरून त्या बिबट्याने आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो. म्हणजे यातून एवढंच एक समजतं की प्रत्येक बिबट्याचा रोजेट पॅटर्न हा वेगळा असतो, त्यावरून आपल्याला बिबट्यांची संख्या आपल्याला निश्चित करता येते. त्याचप्रमाणे बिबट्याचं आयुष्यमान साधारणतः जो जंगलामधला म्हणजे आता आपल्या जो उसामध्ये जो बिबट्या आढळतो साधारणतः त्याचं आयुष्यमान जे आहे ते 15 ते 17 वर्ष आहे आणि कॅप्टिव्हिटी मध्ये जो बिबट्या आहे साधारणतः त्याचं आयुष्यमान हे 20 ते 22 वर्ष आहे. असं का की जो जंगलामध्ये किंवा उसाच्या शेतामधला जो बिबट्या आहे तो जर ओल्ड एज झाला, म्हातारा झाला तर त्याला शिकार करण्यास अडचण येते. जसं आजारी पडला तर तिथे त्याला मर्यादा येतात. त्याचप्रमाणे बाकीच्या दुसऱ्या प्राण्यांपासून त्याला धोका निर्माण होतो. त्याच्यामुळे साधारणतः त्याचं आयुष्यमान हे वाईल्ड मध्ये 15 ते 17 वर्ष राहतं आणि कॅप्टिव्हिटी मध्ये ते साधारणतः 20 ते 22 वर्षांनी राहतं. म्हणजे थोडक्यात आमचे माणिक डोळचे जे बिबटे आहेत किंवा जे झू मध्ये तुम्ही जे प्राणी पाहता की साधारणतः ज्यावेळेस ते आजारी पडतात त्यांना सलाईन, इंजेक्शन किंवा औषध उपचार प्रोव्हाइड केला जातो. तर आणि त्याचप्रमाणे त्याचं जे इझी जे फूड आहे ते त्या प्राण्याला किंवा कॅप्टिव्हिटी मध्ये त्याला दिलं जातं. त्याच्यामुळे कॅप्टिव्हिटी मध्ये साधारणतः जे आयुष्यमान आहे ते 3 ते 4 वर्षाने वाढलं जातं. आता बिबट्यांचे दात आणि नखे आपण पाहतो साधारणतः बिबट्याला दुधाचे 36 दात असतात, 26 दात असतात. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी 30 दात असतात आणि सुळे 4 असतात. सुळे हे शिकार करण्यासाठी अतिशय महत्वाचे असतात. आता तुम्ही ग्रामीण भागातले आहात, तुमच्याही शेळी असेल किंवा कुठलं पाळीव जनावर असेल त्याच्यावर कधी बिबट्याने हल्ला केला असेल तर तुम्हाला 4 दात दिसतात मानेला, त्याला सुळे किंवा केनाईन म्हणतात. शिकार करण्यासाठी एक केनाईन बिबट्यासाठी खूप महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे नखे साधारणतः पुढील दोन्ही पायांना 10 नखे असतात, मागील पायांना 8, एकूण असे 18 नखे असतात. बिबट्याचे एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस बिबट्याला हल्ला करायचा आहे त्याच वेळेस ती नखं बाहेर येतात. युजली ही नखं बाहेर येत नाही. जसं की आपण बऱ्याचशा वेळेस पाहतो कुत्रा असो किंवा कोल्हा असो, लांडगा असो, करच असो याची नखं हे नेहमी बाहेर असतात. पण बिबट्याला ज्यावेळेस एखाद्या याच्यावर भक्ष्यावर हल्ला करायचा आहे त्याच वेळेस त्याची नखं ही बाहेर येतात. बिबट्याचा आवाज, आता बरेच जण म्हणतात की बिबट्या हा वाघासारखी डरकाळी पडतो, पण मुळीच नाही. बिबट्या हा ग्रोलिंग साऊंड करतो. ग्रोलिंग साऊंड म्हणजे एखाद्या लाकडावर जसं गवत कापल्यानंतर जसा आवाज येतो तसा हा बिबट्याचा आवाज असतो. त्याच्यामुळं बरेचसे लोक म्हणतात की तो डरकाळी पडतो, पण तसं अजिबात नाहीये. तो ग्रोलिंग साऊंड करत असतो. आवाज नाही. हॅलो हॅलो, तर ग्रोलिंग साऊंड सारखा तो आवाज करत असतो. आता बिबट्याचे प्रजनन, बऱ्याचशा वेळेस आपल्याकडे लोक म्हणतात किंवा काही गैरसमज सुद्धा आहे की साधारणतः बिबट्या असो, वाघ असो 12 वर्षांनी पिल्लांना जन्म देतो, काही म्हणतात 6 महिन्यांनी देतो, पण मुळीच तसं काही नाही. साधारणतः बिबट्याचा जो गर्भधारणा कालावधी आहे तो 90 ते 105 दिवसाचा आहे आणि एका वेळी साधारणतः 1 ते 4 पिल्लांना बिबट्या हा जन्म देत असतो. ज्यावेळेस बिबट्या पिल्लांना जन्म देतो साधारणतः 2 ते 2.5 वर्ष ही पिल्लं आई बरोबर राहतात.
हा काळ अतिशय पिल्लांसाठी महत्वाचा असतो, कारण की आई त्या पिल्लांना सर्व गोष्टी शिकवत असते, निसर्गात कशा पद्धतीने राहायचं, कशा पद्धतीने शिकार करायची. आता बऱ्याचशा तुम्हाला व्हॉट्सअपवर पण काही व्हिडिओ येत असेल किंवा तुमच्या आजूबाजूलाही काही बिबटे दिसत असेल की 1 2 3 असे 4 5 बिबटे बरोबर दिसतात आणि तुम्हाला वाटतं की आता हे बिबटे ग्रुपनी फिरायला लागलेले आहेत, पण मुळातच नाहीये. आई आणि तिची 3 ते 4 पिल्लं अशी एकत्र फिरत असतात. ती पूर्ण एक फॅमिली असते. साधारणतः 2 ते 2.5 वर्षानंतर बिबट्या हा जी पिल्लं आहेत ती आईपासून सेपरेट होतात आणि स्वतःचा भाग तयार करतात. म्हणजे सांगायचं एवढंच आहे की साधारणतः 2 ते 2.5 वर्ष ती फॅमिली एकत्र राहते आणि त्यानंतर ती फॅमिली सेपरेट होते. त्याचप्रमाणे बिबट्यांचा पिल्लांचा मृत्यू दर 50% आहे, पण आता युजली बिबट्या हा अडॅप्टेबल प्राणी आहे. गेल्या 3-4 वर्षाच्या अभ्यासात असं लक्षात आलेलं आहे की बिबट्यांचा मृत्यूचा जो 50% आहे तो आता एकदम 0%. म्हणजे जर 4 पिल्लं जन्माला आली तर 4च्या 4 सुद्धा सर्व्हाइव्ह होतात. कारण की ज्या ठिकाणी बिबट्याची पिल्लं ऊसाची तोडणी चालू असताना आम्हाला सापडतात त्यावेळेस आम्ही त्यांना एक मायक्रोचिप लावतो आणि पुन्हा त्याच जागी ठेवतो आणि संध्याकाळी ती आई त्या पिल्लांना घेऊन निघून जाते. आणि कधी आपण ते बिबटे ट्रॅक करतो किंवा कधी आपण ते रेस्क्यू करतो त्यावेळेस आपण ती मायक्रोचिप रीड करतो. मग असं लक्षात आलंय की सर्व्हायव्ह रेट जो आहे तो पूर्णपणे 0वर आलेला आहे. म्हणजे 100% म्हणजे 4च्या 4 पिल्लं आता ती जगत आहे. आता जर बघितलं बिबट्यांच्या पिल्लाविषयी आपण थोडी माहिती घेऊ. साधारणतः बिबट्यांचं पिल्लू जर जन्माला आलं तर साधारणतः 400 ते 500 ग्रॅम वजनाचं असतं. साधारणतः 9 ते 11 दिवसांनी बिबट्याच्या पिल्लाचे डोळे हे उघडले जातात आणि 20 दिवसानंतर पिल्लाला हे ऐकायला येतं. साधारणतः 40 दिवसापर्यंत पिल्ले हे आरामशीर रांगायला लागतात. त्याचप्रमाणे 2 महिन्यानंतर जी पिल्लं आहेत ते जी मादी किंवा त्यांची जी आई जी शिकार आणून देईल ती खायला साधारणतः सुरुवात करते. साधारणतः 2 ते 3 वर्षानंतर पिल्लं ही आईपासून सेपरेट होतात. ज्यावेळेस पिल्लं ही आई बरोबर असतात त्यावेळेस संघर्ष किंवा ज्यावेळेस हल्ल्यांचं प्रमाण आहे ते जास्त होत असतं. बऱ्याचशा वेळेस तुम्ही वाचण्यात आला असेल की रस्ता क्रॉस करताना किंवा तुम्ही एखाद्या मोटरसायकलवरून चाललेला आहे त्यावेळेस बिबट्या हा हल्ला करतो. पण हल्ला करण्यापाठीमागे पण काही कारण आहेत. बऱ्याचशा वेळेस काय होतं की बिबट्याची आई आणि तिची 4 पिल्लं रस्ता क्रॉस करत असते. समजा एक पिल्लू पुढे गेलं दुसरं गेलं आणि त्या इन्सिडेंट मध्ये आपण जर मधून जात असो तर त्यावेळेस तो संघर्ष निर्माण होतो. युजली तो हल्ला होत नाही. म्हणजे साधारणतः हा हल्ल्यांचं प्रमाण कधी होतं ऑक्टोबर ते साधारणतः फेब्रुवारी पर्यंत त्या कालावधीमध्ये मोटरसायकलवर हल्ल्यांचं प्रमाण जास्त होतं. कारण की पिल्लं ही आई बरोबर असतात. पिल्लांची सुरक्षिततेची काळजी घेणे ही आईची जबाबदारी असते. त्याच्यामुळे ते ऍक्सिडेंटली ते हल्ले होत असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या घरी शेती असेल ऊसाची शेती असेल ज्यावेळेस शुगर हार्वेस्टिंग म्हणजे ऊसाची कापणी सुरुवात होते त्यावेळेस बिबट्याची पिल्लं दिसतात. ज्यावेळेस बिबट्याची पिल्लं दिसतील त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरच्यांना मार्गदर्शन करा किंवा तुम्ही जरी तिथं पोहोचला तर त्या बिबट्याच्या पिल्लांना हात लावू नका. बऱ्याचशा वेळेस काय होतं की बिबट्याच्या पिल्लांना हात लावण्यासाठी किंवा फोटो घेण्यासाठी किंवा त्याला हाताळण्यासाठी अनेक लोक तिथे जवळ जातात आणि आपला स्मेल जो आहे तो बिबट्यांच्या पिल्लांना लागतो. आणि बिबट्याच्या पिल्लांना जर आपला स्मेल जर लागला तर बऱ्याचशा वेळेस काय होतं की ती पिल्लं आपण पुन्हा त्याच जागी ठेवतो संध्याकाळी की जेणेकरून आई आणि पिल्लं यांचं पुनर्मिलन होईल आणि आई त्या पिल्लांना घेऊन जाईल. ज्यावेळेस आपला स्मेल जास्त प्रमाणात पिल्लांना लागतो त्यावेळेस ती आई त्या पिल्लांना ऍक्सेप्ट करत नाही. मग त्यांना कायमस्वरूपी ही रेस्क्यू सेंटर म्हणा झू म्हणा यांना कायमस्वरूपी बंदिवासात घालवावे लागतात. की ज्यावेळेस पिल्लं दिसतील तर तुम्ही लोकांना सांगा किंवा तुमचे जे ऊसतोडणी कामगार असतील किंवा तुम्ही ज्यावेळेस प्रेझेंट असाल त्यावेळेस त्यांना सांगा पिल्लांना हात लावू नका आणि त्यावेळेस ताबडतोब वन विभागाला संपर्क करा की इथे बिबट्याची पिल्लं दिसलेली आहेत आणि तिथून लोकांना बाजूला करा. बऱ्याचशा वेळेस काय होतं की ज्यावेळेस पिल्लं सापडतात त्यावेळेस मादी पुढे शिकारीला गेली असेल तुम्ही जायचा वेळ 1 आणि मादी यायचा वेळ 1 झाला तर हल्ला होऊ शकतो संघर्ष होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस पिल्लं दिसतील त्यावेळेस ताबडतोब वन विभागाला तुम्ही सूचना द्या की इथे अशी पिल्लं भेटलेली आहेत. त्यात वन विभाग किंवा रेस्क्यू टीम त्या भागामध्ये येऊन ती पिल्लं घेऊन त्याचं मेडिकल चेकअप किंवा त्या बाकीच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या करून पुन्हा संध्याकाळी त्या ठिकाणी सोडत. तर बऱ्याचशा वेळेस काय होतं की शेतकरी म्हणतात की ही पिल्लं आता इथे ठेवू नका पिल्लं आणि मादी तुम्ही इथून घेऊन जा. पण मुळात तसं करणं सुद्धा चुकीचं आहे कारण की संघर्ष अजून वाढू शकतो. ज्यावेळेस पिल्लं आणि आई यांचं पुनर्मिलन होणार नाही त्यावेळेस संघर्ष वाढेल. ज्यावेळेस आईला स्वतःची पिल्लं भेटणार नाही ते अधिक अग्रेसिव्ह होऊन अधिक जास्त प्रमाणात हल्ले होऊ शकतात. त्याच्यामुळे जर पिल्लांचं आणि आईचं जर पुनर्मिलन झालं तर संघर्ष कमी होऊ शकतो आणि साधारणतः ज्यावेळेस आई बरोबर पिल्लं असतात ते 2 ते 3 दिवसानंतर ती जागा आपली बदलत असते. त्यानंतर पाहू शकतो की बिबट्याचं खाद्य साधारणतः लहान पशु पक्ष्यांपासून मोठ्या जनावरांपर्यंत बिबट्यांचं खाद्य आहे.
त्याचप्रमाणे आपण सध्याचा आताचा जो बिबट्या आहे जंगलात शिकार आता करत नाही किंवा तिथे काही प्राणी उपलब्ध नाही किंवा तो आता इझी शिकार करतो. त्याचप्रमाणे कुत्रा असो किंवा शेळी असो मेंढी असो आता अशा प्राण्यांवर तो सध्या आपली उपजीविका करत आहे. त्याचप्रमाणे साधारणतः वजनाच्या 2 ते 3 पट शिकार तो आरामशीर उचलून सहज नेऊ शकतो. साधारणतः 50 किलोचा बिबट्या असेल साधारण त्याच्यामध्ये 100 ते 150 किलोची शिकार आरामशीर तो फरफटत एका ऊसाच्या शेतात किंवा लांब एका बाजूला तो आरामशीर नेऊ शकतो. त्याचप्रमाणे एकदा जर शिकार केली तर 2 ते 3 दिवस तो काही न खाता राहू शकतो. जर त्याला शिकार भेटलीच नाही तर तो उंदीर असो खेकडा असो किंवा छोटे मोठे किडे असो बेडूक असो हे खाऊन सुद्धा तो आपलं उपजीविका करू शकतो. म्हणजे मुळात असं नाहीये की जर त्याला शिकार भेटली नाहीये तर तो मनुष्यावर हल्ला करणं. मुळात म्हणजे मनुष्य हा त्याचा भक्ष्य नाहीये. साधारणतः बिबट्या ज्यावेळेस त्याला हल्ला करायचा आहे त्यावेळेस तो साधारण त्याच्या आय लेवलचा म्हणजे डोळ्याच्या खालचा जो प्राणी आहे त्याच्यावर शिकार करतो. आतापर्यंत तुम्ही आपल्या भागामध्ये जे हल्ले झालेले आहेत ते बघितलेले असेल की लहान मुलांवर झालेले आहेत, जी लोक खाली वाकलेली आहेत किंवा उघड्यावर शौचालयाला बसलेली आहेत त्यांच्यावर झालेले आहेत. त्याच्यामुळे आय लेवलचा जो खालचा प्राणी असेल त्याच्यावर तो सहसा शिकार करत असतो. त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की तो कुठल्याही उपजीविकासाठी म्हणजे अडॅप्टेबल आहे. तो जर शिकार भेटली नाही तर काही खातो, बेडूक खाईल, उंदीर खाईल, घूस खाईल, म्हणजे तो आपलं जीवन जगू शकतो. त्याचप्रमाणे बिबट्याचा स्वभाव, बिबट्या हा मुळातच मांजर कुळातील प्राणी आहे आणि शास्त्रीय भाषेत त्याला पॅन्थेरा पार्डस असं म्हणले जाते. मांजर कुळातील प्राणी म्हणजे जर घरातली जर तुम्ही मांजर बघितली तर सेम तिच्या ज्या सवयी आहेत त्याच बिबट्याच्या सवयी आहेत. त्याचप्रमाणे बिबट्या हा आफ्रिका, मध्य आशिया, कोरिया, मलेशिया, भारत, चीन त्याचप्रमाणे जगातील इतर देशातही बहुसंख्य प्रमाणात आता बिबट्या हा आढळून येत आहे. तसेच बिबट्या हा निशाचर प्राणी आहे. निशाचर प्राणी म्हणजे तो रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो, तो आपल्यापेक्षा 5 पटीने अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकतो. पण आता तुम्ही म्हणसाल की बिबट्या रात्री जास्त ऍक्टिव्ह असतो पण आता तो दिवसाही दिसतो. तरी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो अडॅप्टेबल झालेला आहे. म्हणजे पूर्वी बिबट्या हा रात्री शिकार करायचा, रात्री जास्त ऍक्टिव्ह असायचा, पण आता दिवसा सुद्धा हल्ले वाढत चाललेले आहेत. दिवसा सुद्धा तो आपल्याला दिसत आहे. म्हणजे तो आता आपली परिस्थिती जी आहे तो आता स्वतःला आपल्याला अडॅप्ट करून घेत आहे. त्याचप्रमाणे बिबट्या हा स्वतःचा भाग तयार करतो. म्हणजे बिबट्याची टेरिटोरी असते. आता मध्यंतरी काही 1-2 वर्षापूर्वी आपल्या प्रीमायसेस मधून आम्ही काही 1-2 बिबटे पकडले, ती त्याची टेरिटोरी होती. पण एवढं लक्षात ठेवा, तुमच्या गावात समजा एक बिबट्या असेल आजूबाजूला की तो वर्षानुवर्ष त्याच भागात राहतो. त्याला सर्व माहिती असतं की तुम्ही किती वाजता येता, किती वाजता जाता किंवा किती वाजता तो व्यक्ती मोटर चालू करायला जातो. सर्व गोष्टींचा त्याला अभ्यास असतो. जर तो बिबट्या आपण तिथून पकडला तर काही दिवसाचं तिथे एक नवीन बिबट्या त्या भागाची जागा घेत असतो आणि त्यावेळेस संघर्ष अधिक वाढू शकतो. कारण की जो पहिला जो बिबट्या असतो त्याला सर्व सवयी किंवा सर्व तिथली ओळख असते आणि ज्यावेळेस नवीन बिबट्या येतो त्याला सर्व अनोळखी तिथे गोष्टी आढळून येतात. त्यामुळे संघर्ष वाढू शकतो, हल्ले वाढू शकतात. जरी वन विभागाने तिथून बिबट्या पकडला तर तुम्ही खबरदारी घ्या की अजून आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे, कारण की तिथे नवीन बिबट्या येणार आहे. त्याच्यामुळं आपण बिंदास होऊ नका. नाही इथला बिबट्या आपण पकडलेला आहे त्याच्यामुळे आता इथे संघर्ष होणार नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही काळजी घ्या की जरी बिबट्या पकडला तरी लोकांना सांगा की इथे एक नवीन बिबट्या येणार आहे, उलट अजून तुम्ही जास्त पद्धतीने तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बिबट्या हा कुठल्याही परिस्थितीत जुळवून घेतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे की अडॅप्टेबल आहे. जंगलात राहतो, आता ऊसाच्या शेतात राहतो, आता आपल्या मानवी वस्तीत राहतो किंवा आपल्या शहराच्या किंवा गावाच्या आजूबाजूलाही तो आता राहायला लागलेला आहे. त्याचप्रमाणे बिबट्या चांगल्या प्रकारे झाडावरही चढू शकतो, चांगल्या प्रकारे पाण्यात पोहू शकतो. कधी कधी असे इन्सिडेंट होऊ शकतात की तुम्हाला बिबट्या दिसू शकतो, मग त्यावेळेस तुम्ही झाडावर चढसा किंवा पाण्यात पोहसा, पण ह्या दोन्ही गोष्टी तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आता वन्य प्राण्यांचे ठसे, आता बऱ्याचशा तुमच्या शेती असल्यामुळे तुम्हाला शेतामध्ये ठसे भेटतात. बऱ्याचशा आम्हाला येतात, काही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवले जातात की हा ठसा बिबट्याचाच आहे का, हा ठसा कुत्र्याचाच आहे का. मगाशी सांगितल्याप्रमाणे बिबट्या ज्यावेळेस चालतो त्यावेळेस त्याची नखं कधीही बाहेर येत नाही. ज्यावेळेस त्याला हल्ला करायचा आहे त्याच वेळेस त्याची युजली नखं बाहेर येत असतात. तुम्ही आता पहिला पिक्चर पाहत असाल की तो बिबट्याचा आहे, तो पहिला जो पाहत असाल तो बिबट्याचा ठसा आहे की त्याची नखं बाहेर नाहीये. पण ह्या पिक्चर मध्ये तुम्ही पाहत असाल एक तरस प्राणी आहे की त्याचा जो ठसा आहे त्याला पुढे नखं आहे. की डॉग फॅमिलीतले जे प्राणी आहेत, कुत्रा आहे, तरस आहे, कोल्हा आहे, त्यावेळेस जे चालतात तर त्यांच्या पंजांच्या पुढे नखं उमटली जातात, पण बिबट्याची युजली नखं उमटली जात नाही. त्यावेळेस तुम्ही आयडेंटिफिकेशन करू शकता की आपल्या शेतात किंवा आपल्या आजूबाजूला डॉग फॅमिलीतला प्राणी आहे का बिबट्या आहे. आता मानव बिबट संघर्ष होण्याची कारण काय आहेत. आपण पाहतो की औद्योगिकरण, शहरीकरण, मुळातच जी जंगलं होती,
ज्यावेळेस औद्योगिकरण झालं, शहरीकरण झालं, त्यावेळेस ती जंगलं कमी होत गेली. तसेच जंगलांचे कमी झालेले प्रमाण, त्याचप्रमाणे जंगलांना ज्या आगी लागतात की आपण पाहतो की वनवे लागतात. बरेचसे आपल्या भागात जे डोंगर आहेत की रात्रीचे कधी कधी ते पेटलेले दिसतात. त्याच्यामुळे काय होतं की तिथे भरपूर जे झाडं आहेत, पूर्ण आहेत किंवा छोटे मोठे जे प्राणी आहेत ते जळून मृत पावतात. की हे पण एक गंभीर परिस्थिती आहे की जंगलांना आगी लागल्यामुळे तिथले जैवविविधता जी आहे ती डिस्टर्ब होत आहे. त्याचप्रमाणे जंगलातील वन्य प्राण्यांचं जे प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळे बिबट्या हा आता मानवी वस्तीकडे, ऊसाकडे आता तो आपण राहू लागलेला आहे. त्याचप्रमाणे जंगलात असलेल्या पाण्याची कमतरता, त्याचप्रमाणे पीक पद्धतीत झालेला बदल तुम्ही पाहू शकता की 15 ते 20 वर्षापूर्वी आपल्याकडे जे शुगर केन क्रॉप आहे म्हणजे ऊसाची शेती आहे त्याचं प्रमाण कमी होतं. तर ज्या ज्या भागात ऊसाचं प्रमाण वाढत गेलं त्या त्या भागात बिबटे येत गेले. आता पहिले जुन्नर, आता बारामती झालं, दौंड झालं, इंदापूर झालं, आता जवळजवळ महाराष्ट्रात ज्या भागात ऊसाचं क्षेत्र वाढत चाललेलं आहे त्या भागात हा बिबट्या आता आपलं घर बनवत आहे. म्हणजे ऊस शेतीच हे बिबट्याने आता स्वतःला आपलं एक घर बनवलेलं आहे. त्याचप्रमाणे भटकी पाळीव प्राण्यांची वाढलेली संख्या की ज्या गावामध्ये पाळीव प्राणी जे भटकी कुत्री आहेत, डुकरं आहेत त्यांची संख्या जी जेवढी जास्त तेवढेच बाकीचे वाईल्ड ॲनिमल किंवा जो बिबट्या आहे त्यांच्या शिकारीच्या उद्देशाने आपल्या गावाच्या किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला येऊ शकतो. तसेच जनजागृतीचा अभाव, आपण काय करतो बऱ्याचशा वेळेस अशा घटना होतात की बिबट्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला नसते. त्याच्यामुळे विनाकारण अफवा पसरवल्या जातात किंवा बिबट्याबद्दल अनेक गोष्टी गैरसमज केले जातात. जर बिबट्याबद्दल पूर्ण माहिती असेल किंवा बिबट्याच्या ज्या सवयी आहेत, बिबट्यापासून आपण आपलं कसं आपण स्वसंरक्षण करू शकतो आणि जेवढा अवेअरनेस जास्त होईल त्या माध्यमातून जो मानव बिबट संघर्ष आहे तो कमी होण्यास निश्चित मदत होणार आहे. आता ज्या स्थानिक जनजागृती, आता तुम्हाला पुन्हा एकदा एक विनंती आहे की ह्या ज्या स्थानिक जनजागृती जे आहेत म्हणजे बिबट वन्य प्राण्यांपासून आपण आपलं स्वतःचं स्वसंरक्षण कशा पद्धतीने करू शकतो त्या काही गोष्टी आहेत आणि निश्चित याचं जर पालन केलं तर मानव बिबट संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. आणि आतापर्यंत जे हल्ले झाले असेल जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास केलाय तर यातलीच कुठेतरी एक गोष्ट तिथे कमी पडली असेल म्हणून तो हल्ला झालेला असेल. तर आपण पाहिलं तर बिबट प्रवरण क्षेत्रात जर वावरताना गटाने वावरा. ज्यावेळेस समजा आपल्याला वाटतं की ह्या भागामध्ये किंवा ह्या वस्तीमध्ये किंवा ह्या मळ्यामध्ये बिबटे आहे तर तुम्हाला जर जायचं असेल तर 2 ते 3 व्यक्तींनी एकत्र जा. समजा बिबट्या समोर कुठे एका बांधावर बसलेला असेल तर बिबट्याला आपली चाहूल लागेल आणि तो आपला मार्ग बदलेल. कारण की बिबट्या हा अतिशय लाजाळू आणि भित्रा प्राणी आहे. त्याचप्रमाणे अफवा पसरू नका. बऱ्याचशा वेळेस अफवा पसरवल्या जातात, लोक पॅनिक होतात, लोक घाबरले जातात. समजा एक बिबट्या गावात दिसला तो दुसरा व्यक्ती सांगतो नाही गावात आला, तिसरा सांगतो अरे नाही ह्या व्यक्तीवर त्यांनी हल्ला केला. त्याच्यामुळे काय होतं की संघर्ष अजून वाढला जातो. त्यामुळे जी परिस्थिती आहे ती वन विभागाला कळवा किंवा तो मेसेज जो आहे तो पुढे फॉरवर्ड करा. त्याचप्रमाणे लहान मुलांना एकटं सोडू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे बिबट्या ज्यावेळेस त्या बिबट्याला हल्ला करायचा आहे तेव्हा तो आय लेवलच्या खालचा जो प्राणी आहे त्याच्यावर हल्ला करतो. त्यामुळे आपल्या घरात जर लहान मुलं असतील की त्यांना घराच्या बाहेर अंगणात एकटं सोडू नका, त्यांची तुम्ही काळजी घ्या. त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपल्या घराच्या जे खरकट अन्न असेल, इतर टाकाऊ पदार्थ असेल आपण घराच्या आजूबाजूला टाकतो. त्याच्यामुळे काय होतं की जी भटकी जनावरे आहेत, प्राणी आहेत आपल्या घराच्या आजूबाजूला येतात. त्यामुळे त्यांच्या शिकारीच्या उद्देशाने बिबटे हा त्या जागी येत असतो आणि आपण घराच्या बाहेर पडायचा टायमिंग 1 आणि बिबटे येण्याचा टायमिंग 1 झाल्यामुळे संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे घराच्या परिसरात जो आहे तो जर स्वच्छ ठेवला तर निश्चित बिबट प्राणी जो आहे तो आपल्या घराच्या आजूबाजूला येणार नाही. त्याचप्रमाणे शौचालयाचा वापर करावा. आता बरेचसे काही हल्ले झालेले आहेत ते उघड्यावर शौचालयाला बसलेल्या व्यक्तींवर झालेले आहेत. जर बंदिस्त शौचालयाचा जर तुम्ही वापर केला तर निश्चित हल्ले हे कमी होऊ शकतात. त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूला आता बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही पाहत असाल की घर असेल त्याला खिटूनच 2 फुटावर 3 फुटावर ऊसाची शेती आहे. तर शक्यतो जर शक्य असेल तर थोडंसं घर आणि ऊस याच्यामध्ये अंतर ठेवून ऊसाची शेती करावी, जेणेकरून बिबट्या ऍक्च्युली ऊसामध्येच राहतो, त्याला शिकार करायला सोपं जातं आणि तो लपून तिथं बसतो. जर मध्ये जर अंतर असेल, घराच्या आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ असेल तर संघर्ष कमी होऊ शकतो. तसेच ज्यावेळेस आपली जी पाळीव जनावरे आहेत ती बंदिस्त गोठ्यात ठेवा. म्हणजे जी शेळी आहे किंवा गाई म्हैस किंवा युजली तुमचं जर कुत्र जरी असेल तर बंदिस्त ठेवा. म्हणजे एकदा बिबट्याला समजले की अरे नाही या घराचे सर्व जे पाळीव जनावरे आहेत ते बंदिस्त आहेत की त्या इथे येण्याचा तो मार्ग बंद करेल आणि संघर्ष होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी ज्यावेळेस तुम्हाला घराच्या बाहेर पडायचंय किंवा तुमच्या आई असू किंवा भाऊ असू यांना शेताची मोटर चालू करायची किंवा शेतात जाणं भाग आहे त्यावेळेस हातात काठी ठेवा, टॉर्च ठेवा, रेडिओवर किंवा मोबाईलवर गाणी लावा, जेणेकरून बिबट्याला आपली चाहूल लागेल आणि बिबट्या हा आपला मार्ग बदलेल.
त्याचप्रमाणे आता शक्यतो शाळा सुरू झालेल्या आहेत, लहान मुलं असतील की त्यांनाही तुम्ही थोडंफार मार्गदर्शन करा गावात जाऊन, किंवा जे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील की ज्यावेळेस शाळेतून मुलं येणार आहेत जाणार आहेत त्यावेळेस लहान मुलांना ग्रुपनी यायला आणि जायला सांगा, जेणेकरून संघर्ष होणार नाही. त्याचप्रमाणे रात्री उघड्यावर झोपू नये. बऱ्याचशा घरातली लाईट गेली किंवा काय कारणास्तव लोक ही बाहेर झोपत असतात, ते सुद्धा आपण जर टाळलं तर निश्चित हा संघर्ष कमी होऊ शकतो. तसेच बिबट्याचा पाठलाग करू नये किंवा त्याचा फोटो काढण्यासाठी किंवा त्याला इजा पोहोचू नये. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आम्हाला अनुभव आहे की एखाद्या गावात बिबट्या दिसला तर लोक त्याच्या पाठीमागे पळतात, त्याचा फोटो काढण्यासाठी जातात, पण मुळातच पाठीमागे जाण्याची काही गरज नसते. कारण की ज्यावेळेस बिबट्या हा ट्रेस मध्ये असतो किंवा बिबट्या एखाद्या गावात शिरतो, त्याला जाण्याचा मार्ग माहित असतो, विनाकारण आपण त्याचा पाठलाग करून त्याचा मार्ग आपण डायव्हर्ट करतो आणि तो गावामध्ये शिरून संघर्ष निर्माण होऊ शकतो किंवा तो आपल्यालाही इजा पोहोचवू शकतो. त्याच्यामुळे बिबट्या दिसला तर तो त्याच्या मार्गाने जाणार आहे, विनाकारण त्याला डिवचू नका, विनाकारण त्याला इजा पोहोचू नका. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्हाला बिबट्या दिसेल, बिबट्याची पिल्लं दिसेल किंवा कुठलाही वन्य प्राणी दिसेल, त्यावेळेस ताबडतोब तुम्ही वन विभागाशी संपर्क करा. वन विभागाची एक सुसज्ज अशी एक रेस्क्यू टीम आहे आणि तसंच काही रेस्क्यू टीम मेंबर आहेत, आपदा मित्र आहेत की ती परिस्थिती चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात. ते पाहताय की एक प्रकारे बिबट्याचे हल्ले होतात किंवा संघर्ष होतो, त्याप्रमाणे दुसरा एक पार्ट आहे वन विभाग आहे किंवा रेस्क्यू टीम मेंबर आहे की ते बिबटे रेस्क्यू, म्हणजे आपल्याकडं विहिरीत बिबटे पडतात, रस्त्यामध्ये रोड ऍक्सिडेंट होतो किंवा घरात शिरतात, ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वन विभाग हे रेस्क्यू करून बिबट्यांना जीवनदान देत असते किंवा एक समतोल राखत असतो. तर ह्या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत निश्चित तुमच्या लक्षात आल्या असतील आणि निश्चित जर याचं पालन केलं तर मानव बिबट संघर्ष कमी होऊ शकतो व हा जुन्नर जो तालुका आहे तो संघर्षातून सहजीवनाकडे सहज जाऊ शकतो. तर ह्याविषयी जर कोणाला काही डाऊट्स असतील किंवा बिबट्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी आहे किंवा आमचे वन विभागाचे जे सहकारी आहेत पवार, ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील, जेणेकरून तुमच्या मनात कुठलाही डाऊट्स राहणार नाही आणि जो बिबट्याविषयी तुमच्या मनाची जी भीती असेल ती निश्चित तुमची दूर झालेली असेल आणि तुम्ही बिबट वन्य प्राण्याविषयी किंवा तुमच्या मनात जी भीती आहे तो दूर होऊन निश्चित तुम्ही संघर्षातून सहजीवनाकडे वाटचाल करता. तर कोणाला काही डाऊट्स आहेत किंवा कोणाला काही प्रश्न आहेत की बिबट्याबद्दल किंवा काही आयडिया आहेत का तुमच्याकडे की बाबा बिबट्या जो येतोय की न येण्यासाठी आपण हे करू शकतो, निश्चित आपण ते सरकारी किंवा आमच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते मांडू शकतो आणि निश्चित त्याच्यातून एक प्रयोग किंवा हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट होऊ शकते. तर कोणाला काही डाऊट्स किंवा कोणाची काही कल्पना आहे की बिबट्या आपल्या भागात येऊ नाही शकत, मग आपण काय करू शकतो? कोणाला काही प्रश्न? बिबट्याबद्दल सर्व समजलाय? कोणालाच काही डाऊट नाही? काही कल्पना? ठीक आहे. आता फक्त एक कब रिव्ह्यू नाही, म्हणजे ज्यावेळेस पिल्लं भेटतात, मेजर गोष्ट आहे आपल्याकडे की आपल्या भागामध्ये ऊसाच्या शेतामध्ये पिल्लं भरपूर भेटतात, मग पुन्हा आम्ही रात्री त्या ठिकाणी ठेवतो आणि त्यावेळेस आई कशा पद्धतीने पिल्लांना घेऊन जाते, एक साधारणतः 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वन विभाग कशा पद्धतीने कार्य करत आहे आणि पिल्लं आणि मादी यांचं पुनर्मिलन कशा पद्धतीने होत आहे. त्यानंतर जे आमच्या वन विभागाचे जे आहेत पवार, ते थोडंसं आपल्याला फील्डवर ते कशा पद्धतीने काम करतात आणि कशा पद्धतीने ही परिस्थिती जी आहे ती कशा पद्धतीने हँडल करतात त्याचं थोडंसं एक 10 मिनिटात तुम्हाला मार्गदर्शन करते. ते 2 मिनिटाचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो.
भागात होतो, जुन्नर वणी भाग म्हणजे जुन्नर असो किंवा शिरूरचा ह्या साईडचा किंवा आंबेगावचा नंतरचा भाग असो, ह्या भागामध्ये आतापर्यंत आपण 110च्या वर जे कबूल युनियन आहेत ते सक्सेसफुली केलेले आहेत, जेणेकरून आपला उद्देश एकच आहे की संघर्ष कमी व्हावा, जेणेकरून पिल्लं आणि आईचं मिलन होऊन जो संघर्ष आहे किंवा जे आई अग्रेसिव्ह होण्याचं प्रमाण आहे ते कमी होऊन बिबटे किंवा आपणही एक सहजीवन आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. तरी आपल्या महाविद्यालयाने मानव बिबट संघर्ष कसा कमी होईल याविषयी मार्गदर्शन करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. खरं तर आपण अत्यंत बारकाईने सगळ्या गोष्टी आमच्या मुलांना सांगितल्या म्हणून आपलं सर्वांचं धन्यवाद. मुलांना काही शंका नक्की असतील, परंतु आमची मुलं त्या बिबट्यासारखीच लाजाळवाणी भित्री असावी, ती डेंजर आहेत बिबट्यासारखीच, परंतु ती लाजाळवाणी भित्री पण आहे. परंतु ते नक्की काही प्रश्न विचारतील थोड्या वेळानंतर, याची खात्री आम्हाला आहे. यानंतर विनंती आहे वनरक्षक नारायणगाव श्री ज्ञानेश्वर पवार सर यांना की आपण आपलं मनोगत आणि मार्गदर्शन करा. धन्यवाद. प्रोजेक्ट मॅनेजर वेळ घेतला. आता तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, मांडी घालून थकला असाल तुम्ही. डोरे सरांनी बरेचसेच जो वैज्ञानिक किंवा शास्त्रीय व्ह्यू याप्रमाणे सांगितलं. मी तसं काही सांगणार नाही की बिबट्याला दात किती असतात, नख किती असतात, ते सगळं कव्हर केलेलं आहे. फक्त आपल्या मनात जे गावात गेल्यानंतर प्रश्न असतात बिबट्या 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 त्याच्याबद्दल बोलणार. बिबट्या कुणी कुणी बघितला? मित्रांनी हात वर केला म्हणून तुम्ही करून नका. आणि मला विशेष वाटलं की मुलींची संख्या जास्त आहे बिबट्याबद्दल. म्हणजे तुम्ही संध्याकाळी बाहेर पडत नाही, ते संध्याकाळी पुरुष मंडळी बाहेरचे असतात, महिला मंडळ घरात असतं, उलटे बहुतेक. त्यामुळेच मला फोन येतात बिबट्या दिसला बिबट्या दिसला. चला ठीक आहे. कुणाला वाटतं की आपल्या जुन्नर तालुक्यातून बिबट्या नाहीसा होईल किंवा फार गायब होईल असं कुणाला वाटतं की नाहीसाच होऊ शकतो, दिसणारच नाही आम्हाला? सगळ्यांनी टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्हाला एवढा अवेअरनेस आहे की हा बिबट्या इथून जाणार नाही किंवा त्याचं प्रमाण कमी होईल, पण जाणार नाही. त्यासाठी काय वन विभाग किंवा शासन जे प्रयत्न करते ते करतेच. आपत्ती तालुका म्हणून घोषणा प्रयत्न चाललेत त्यांचे, परत बरंचसं अजून त्यांच्या टीम इन्व्हॉल्व होत्या. पण ते पुढचं आहे. गव्हर्नमेंट जे करणारे, वन विभाग जे करणारे, आम्ही जे करणार ते पुढे. पण एक सामाजिक जबाबदारी आहे. आपण काय करतो, आपल्या देशाची किंवा आपलं हॅबिट आहे महाराष्ट्राचं, दुसऱ्यावर ढकलून देतो, हे मी का करू, हे गव्हर्नमेंटचं काम आहे वगैरे. पण बिबट्या असं पुत्र मांजर तर नाही ना, ते कुठेही दिसणार आहे, कुणाच्याही ऊसातून येणार आहे, तुमच्या घराशेजारी राहणार आहे. त्यामुळे तुमची प्राथमिक जबाबदारी आहे की त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. पण आपण नेमकं उलट करतो, जिथं बिबट्या तिथं पहिलं जातो, अजून 5-6 जणांना. तुम्ही जरूर जावा, बिबट्यात पिंजऱ्या पडल्यानं बघायला जावा, पण एकदा बघितले की लगेच जावं. त्यामुळं असं करू नका की जिथं बिबट्या तिथं गर्दी करू नका, पहिली अशी गोष्ट. आणि संध्याकाळचं जाताना शक्यतो आपल्यात एक म्हण आहे पहिल्यापासून, पण ते आपण फॉलो करत नाही. 7च्या आत घरात. याचा अर्थ काय 7च्या आत घरात? म्हणजे रात्री 7च्या आत घरात. पण आपण नेमकं उलट करतोय, 7च्या नंतर बाहेर. रात्री मग 1, 1:30, 2 किती वाजतील तोपर्यंत. बिबट्याचा टायमिंगच संध्याकाळचा आहे. दिवसाचा दिसतोय मान्य, पण दिवसाचं प्रमाण फार कमी. बिबट्याचं टायमिंग हे संध्याकाळचं आहे. म्हणजे तिथं संध्याकाळचा बिबट्या बाहेर पडतोय. शक्यतो आपण
जिथं गरज नाही जायची किंवा काय तर न जाणं म्हणजे अवॉइड केलेलं ठीक आहे. संध्याकाळचं जाणं, टू व्हीलरने जाणं. आता जुन्नर तालुक्यात रोड एकदम नॅरो आहे आणि दोन्ही साईडला उस आहे. बिबट्याचं पास व्हायचं टायमिंग संध्याकाळी 6-7 नंतर किंवा दिवसाचं बी होतो, पण संध्याकाळी जास्त ॲक्टिव्ह असतो. तुमची टू व्हीलर गेली, काय गेली किंवा तुम्ही चाललाय तरी तो तुमच्यावर येऊ शकतो. दुसरं सांगण्याचं गोष्ट, बिबट्याने नख मारलं, चावलं, अजिबात घेऊन जाण्याची काही गरज नाही. आपल्याकडे लस आहे, आपण नारायणगावमध्ये लस देतो. बिबट्या म्हणजे एक मोठ्या प्रकारचं मांजर आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त काय होतंय, तो बिबट्या बघून इतकी भीती होती, साहजिक होणं बरोबर आहे, पण बी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार आपला जो तारुण्य म्हणजे 9वी-10वीच्या पुढची जी तरुण मंडळी, त्यांचं भिण्याचं प्रमाण वाढायला लागलं, म्हणजे बाकी देशाच्या तुलनेत. तर आपण शिवाजी महाराजांचं वंशज आहोत, आपल्याला कळत नाही, त्यामुळे भिलं नाही पाहिजे. ठीक आहे, बिबट्याने अटॅक केला, दुर्दैवी घटना आहे, त्याला बघितलं, काही गोष्टी होतात त्रास, पण सहन पेशन्स पाहिजे आणि सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. ही जर तुम्ही अवगत केली तर होईल. त्यामुळं एवढंच सांगणं, बिबट्याने काय अटॅक केला, काय केलं, अजिबात पॅनिक होऊ नका, घरच्यांना घाबरवू नका. ठीक आहे, होऊ शकते, पण शांततेने सगळ्या गोष्टीवर आपण सोल्युशन करू शकतो. दुसरं, पिंजरा लावला, पिंजऱ्याच्या तिथं सतत जाऊ नका. पिंजरा लावल्यानंतर भरपूर इंजिनियर होतात, तिथं जाऊन पडतोय का बघतो, फटका लागतोय का बघतो, अजिबात. आम्ही लावले त्याचीच फायदा. बिबट्या पडल्यानंतर बघायला, तर त्याच्या अगोदर काय करू नका. आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या. आता एवढंच सांगू शकतो, गव्हर्नमेंटच्या स्टेप बाय स्टेप वन विभागच्या प्रोसेस अडॉप्ट करत त्या आम्ही राबवूच खाली. फक्त स्वतःलाही त्रास करून घेऊ नका, दुसऱ्याला देऊ नका. तुम्हाला काय झालं की तुमच्या आईवडिलांना त्रास, भरपूर जणांना त्रास होतो, तो त्रास अवॉइड करा. चालते. अजून काय तुम्हाला शंका होत? आणि मेन म्हणजे बिबट्या तर चला ठीक आहे, अभ्यास करा, अभ्यास. शारीरिक शक्ती आपली वाढवायची असली, व्यायाम करा. ह्या वयात व्यायाम आणि अभ्यास करा, या दोन गोष्टी करा. मोबाईल बघायचा अजिबात सोडू नका, कंटिन्यू करा. या गोष्टी केल्या पाहिजे. काय शंका? चला, मला प्रिन्सिपल सरांनी, काळे सरांनी आणि ज्युनियर काळेंनी तिथं आमच्या टीमला आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि तुमचे फार धन्यवाद, शांतपणे बसून घेतलं नाही. थँक्यू. आपण ही अगदी सखोल अशी माहिती आमच्या मुलांना दिली आहे. बिबट्यावर लक्ष ठेवणाऱ्या लोकांची लोकसंख्या वाढती आहे आणि तीही जबाबदारी आपली वाटते. आणि म्हणून तुम्हाला ही शुभेच्छा आणि आमची मुलं हा तुमचा संदेश, ही जनजागृती समाजापर्यंत पोहोचवतील ही खात्री या निमित्ताने देतो. आणि विनंती करतो विज्ञान विभाग प्रमुख आदरणीय कोकणकर सरांना की आपण उपस्थित सर्वांचे आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला म्हणजे 3ऱ्या तासापर्यंत थोडीशी काहीतरी कुजबुज लागलेली होती की आज कुछ तो होने वाला है. टेपेकर सरांनी मला सांगितलं की वर्गात असं असं झालं म्हणून. मला विचारलं की काय कार्यक्रम आहे. तर हा जो आज आपण विषय पाहिलेला आहे याच्यामध्ये पण आपल्याला हे जे आपल्या सहवासात असणारे वेगवेगळे प्राणी आहेत ते प्राणी पण आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. त्यांच्या ज्या काही हालचाली आहेत किंवा त्यांचं जे बिहेवियर आहे त्या बिहेवियरशी आपल्याला समरस व्हायचं आहे. तर असंच मानव बिबट्या संघर्ष हा कमी करण्यासाठी आज आपण
माणिकडो बिबट्या निवारण केंद्र आणि नारायणगाव वन विभाग या टीमने आपल्याला यासंबंधी मार्गदर्शन केलेलं आहे। यामध्ये मी महेंद्र सरांचे आभार मानतो, जे माणिकडो बिबट्या निवारण केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत। त्याचबरोबर ज्ञानेश्वर पवार सर, जे वनरक्षक आहेत नारायणगाव विभागामध्ये। त्याचबरोबर त्यांचे जे टीम सदस्य आहेत त्यामध्ये आकाश डोळस असतील, वैभव नेरकर असतील, शंतनू डेरे असतील। हे आत्ता इथे म्हणजे तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं कदाचित तुमच्यापर्यंत ती एखाद दुसरा पॉईंट जो तो पॉईंट राहिला असेल, तर तुम्ही जर हे जे आत्ता व्हिडिओ पाहिले किंवा जे प्रसार माध्यमांवरती प्रत्यक्ष एखाद्या ठिकाणची जी घटना आहे ती घटना ज्या वेळेला तुम्ही पाहता, म्हणजे एखाद्या विहिरीतून रेस्क्यू करायचा असेल किंवा कुठल्या पिंजरा वगैरे शिफ्ट करायचा असेल, तर तिथे ही जी माणसं आहेत ती माणसं आपल्याला त्या पिंजऱ्याच्या आसपास किंवा त्या ठिकाणी ही माणसं स्वतः आपला जीव धोक्यात घालून काम करत असतात। तर ही जी टीम आहे त्या टीमचं आपण पुन्हा एकदा सर्व मिळून टाळ्या वाजवून स्वागत करूया। त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम संपन्न करण्यासाठी वारुळवाडीचे पोलीस पाटील आपदा मित्र श्री सुशांत भुजबळ यांनी सहकार्य केलेलं आहे। त्यांचे मी ग्रामोन्नती मंडळ आणि आपल्या ज्युनियर कॉलेजच्या वतीने आभार मानतो। तुम्ही सर्वांनी जी काही तुम्हाला माहिती मिळालेली आहे त्या माहितीचा पुरेपूर वापर करून आपल्यावर येणारं जे काही संकट आहे त्या संकटाला सामोरं जायचं आहे। मित्रांनो, आपण आपल्या सरांनी सांगितलं की अभ्यास जो आहे तो अभ्यास सोडायचा नाहीये, तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी किंवा या आपल्या 2 वर्षाच्या कॉलेजच्या लाईफमध्ये जो काही आपल्याला प्रवास करायचा असेल किंवा सामाजिक क्षेत्रामधला आपला जो संघर्ष असेल, अभ्यासासाठी ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती आपल्याला मात करायची आहे। मागच्या 2 दिवसातच आपण आपल्या एसटी संबंधी असणाऱ्या काही समस्या असतील त्या समस्या निराकरणाचा प्रयत्न केलेला आहे। एसटी पर्यंत येत असताना, घरून एसटी पर्यंत येत असताना बिबट्याची जी काही समस्या होती त्या समस्येवरती पण आज आपण काम केलेलं आहे। या सर्व समस्या ज्या आहेत त्या समस्या आपापल्या परीने निवारण कशा करता येतील आणि आपला निकाल जो आहे तो निकालाची परंपरा चांगली कशी राहील या दृष्टीने आपण प्रयत्न करूया। धन्यवाद।